आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. जावई बापू, हवं तर आम्ही केलेल्या गुन्ह्याची आम्हाला शिक्षा द्या, पण तुमच्या माफीपासून आम्हाला लांब ठेवू नका हो. घराला नुसत्या चार भिंती असून काय उपयोग? या घरात जीव भरणाऱ्या माणसांची गरज आहे इथं. आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही जी चूक केली ती यापुढे कधीच करणार नाही. पण ह्या वयात आमच्यावर हा एकटेपणा लादू नका. जावई बापू, नाही हो या घरात मन रमत. घरातली लक्ष्मीच घरात नसेल त्या घराला घर कसं म्हणायचं? नका त्यांना आमच्यापासून दूर करू. हो डॅडी, आत्ते त्यांच्या मर्जीने इथं आलेत आणि त्यांना इथनं घेऊन जाणार मी कोण आहे तेव्हा? हे बघा, तुम्हाला बरं वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आत्ता तुम्ही बाकीचा विचार नका करत बसू, तुम्ही आराम करा. मी औषध घेऊन येतो. आराम करत. हे शोधत होतो. माहितीये मला, फोनवर तुमचं बोलणं ऐकलं होतं मी. आज काय इलेक्ट्रिशियनचं काम का? होय, पंप दुरुस्तीचं काम आहे. त्या राग्याच्या शेतावर त्याचा विहिरीवरचा पंप आहे ना, तो बंद पडलाय. जो दुरुस्त करायचा आहे. हे असा गेलो ना, असा आलो बघ. नाना, राग्या म्हणजे तो मानांचा राग्या ना? अहो, तो लाईटीच्या डांबावर आकडं टाकून लाईट चोरतो असं म्हणतात. अख्ख्या गावात कोणी बी त्याची मदत करायला जात नाही आणि त्याच्या एका कॉलवर तुम्ही लगेच चाललाय होय? हो, त्याच्याकडनं मिळालेले पैसे लाभतील तरी का आपल्याला? नाना, लाईटची चोरी म्हणजे गुन्हा आहे, माहितीये ना तुम्हाला? नाना, धनू, तू म्हणतीस ते सगळं खरंय, पण त्या राग्याला वाळीत टाकून काय मिळवलं लोकांनी? त्याच्यापेक्षा ना त्याला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे कोणीतरी. आणि तुला काय वाटतं, मी अशा कामाचे पैसे गेलोय? पहिलं गेलो ना, त्याचा कान धरल आणि त्याला चांगला झापल. त्याला म्हणाले आकडा टाकायचे धंदे बंद कर आणि या अटीवरच मी त्याचं काम करेल आणि मगच पैसे गेले मी. अगं फौजी आहे मी, देशासाठी घातक गोष्टी ना कळतात मला आणि एवढी पण लाज नाही सोडली मी. नाना सॉरी, खरंच. अहो, मला माहितीच नव्हतं तुम्ही जाऊन हे असलं काहीतरी करणार आहे. अगं हरकत नाही. अगं याच्यावरच कळतंय तुला खोट्या गोष्टीचा किती राग आहे म्हणून. सूर्याची बहीण शोभतेच बघ. बरं, मी आता पहिलं राग्याकडे जातो आणि त्याचं काम करून येतो. हा चालेल. अगं धुनू, तू तुझ्या कामाचं बघत होतीस ना, त्याचं काय झालं? अगं काळजी करू नकोस आणि नाराज होऊ नकोस. होईल काहीतरी, निघेल काहीतरी मार्ग. नाही नाही, तसं नाही. 2 पार्ट टाइम कामं मिळाली होती मला. अरे मग बेसच आहे की. अरे वा, मग काय झालं? अहो, पण त्यांना इंग्रजी बोलणारी माणसंच पाहिजे. हीच पहिली अट घातली माझ्या समोर. म्हणजे विषय संपला. नाना, अगं नाराज होऊ नकोस, निघेल काहीतरी मार्ग. चल येतो ना. माहित का, भारतात राहतात आणि इंग्रजीच बोलणारी माणसं हवेत असं म्हणतात. असं असतं वय कुठे? जाऊ दे, बाहेर काय नोकऱ्यांची कमी आहे वय? मी बी बघेनच काहीतरी. धुनू, काय चाललंय तुझं? नीट जेवलीस का तू? ना, अहो मी जेवले, भरपूर जेवले आणि आता ह्यातलं पण ना भरपूर खाते. ते काय ना, उद्या वटपौर्णिमा आहे ना, माझा उपवास असणार, म्हणून उद्याच्या पोटाची तयारी आजच करून घेते. अगं धनू, अगं तुला कोणी सांगितलं आज जास्त खाल्लं की उद्या भूक लागणार नाही म्हणून? हे बघ, हे सगळं खात बसशील ना तर रातभर पोट दुखल तुझं. तेव्हा एक काम कर, तू उद्या आहे ना रिकामे पोटी उपास नको करू. वाटलं तर फळ खात जा. नाही 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 नाही, अजिबात नाही. उद्याचा उपवास मला रिकामा पोटी एकदम कडकच करायचंय. त्यामुळे आता मी हे समज खाऊन टाकते, म्हणजे कसं उद्याच्या भुकेचा विषयच संपला. यांना काय
आंबा खाते. धनु, अगं हे काय करतेस? अगं आत्ता तर जेवलेस ना. हे बघ, तुला जर उद्याचा उपवास होत नसेल ना तर नको करू. का बरं? हे बघा, मला माहिती आहे आपलं लग्न झालं असलं तरी आपल्यात नवरा बायकोसारखं काय बी नाही. तुम्ही मला तुमची बायको मानत नाही, पण माझं तसं नाही. मी लग्नात जे जे विधी केले, जी जी वचनं दिली आहेत ती मनापासून दिली. त्यामुळे मला त्याचं पावित्र्य जपायचंय. तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीनं आपण विधी करत एकमेकांना नवरा बायको मानले. मी मनापासून तुम्हाला माझा नवरा मानले. त्यामुळे हा नात्यात माझ्याकडनं तरी मी कसलीच कसर ठेवणार नाही. हा आता पुढं काय होईल काय नाही हे समजा देवी आईच्या हातात आहे. पण जी वटसावित्रीची पूजा सवाष्णींनी मनापासून करायची असते ती मी करणारच. अगं पण एवढं सगळं करून आपल्या नात्यात काय बदल होणार आहे का धनु? मला नाही माहित, पण असं म्हणतात की कधी कधी काही काही गोष्टी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी कराव्या. असं बी तुम्ही कशाला काळजी करताय? उद्या व्रत मला करायचंय, तुम्हाला नाही. त्यामुळे मी बघून घेईन माझं काय ते. पण हा उपवास म्हणजे आपल्या नात्यासाठी तुमच्यावर कोणती बी बळजबरी नाही आहे. फक्त आपल्या नात्याचा मान राखणे आणि तो मी कायम राखण्याचा प्रयत्न करेन. तुळजा, तुळजा, कसल्या टेन्शन मध्येस? उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याचंच टेन्शन आलंय मला. वटपौर्णिमेचं कसलं टेन्शन? मी ना उद्या पहिल्यांदाच वडाची पूजा करणार आहे. माझ्यावर ना विश्वास ठेव. मला ना तू 7ही जन्म हवायस रे. पण काय? हे बघ, तू गैरसमज नको हा करून घेऊस. मी ना तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. पण तुळजा, काय नक्की काय अडचण आहे सांग मला, व्यवस्थित सांग. मला उपवास नाही धरवत. काय? हो रे, मी ना आजपर्यंत खूप प्रयत्न केला. माझा ना हा लहानपणापासूनचाच प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याचदा उपवास धरण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अगदी हरतालिका, श्रावण सोमवार, नागपंचमी, आषाढी एकादशी, पण कधीच सक्सेसफुल नाही झाला रे. मी मधनच काहीतरी खाऊन बसते. अगं पण असं कसं? हे उपवास लय महत्वाचा असतो. तुला काय बी करून हे उपवास धरावाच लागेल. सूर्य, उपवास धरायला काही नाहीये, पण जर तो पूर्ण झाला नाही तर? आता तो पूर्ण कसा करायचा ते तुझ्यावर आहे. बघ, तुला मी 7 जन्मासाठी पाहिजे असेल ना, आणि तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तुला हे उपवास धरावाच लागेल आणि ते पूर्ण करावाच लागेल. काय, हे उपवास माझ्या आयुष्याशी, आपल्या संसाराशी जोडला गेलाय. त्यामुळे तू आता कसा धरायचा कसा करायचा ते तुझ्यावर. मी झोपतो जरा, झोप आली मला खूप. सूर्य, ऐक.